नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या आजच्या नवीन डेली ब्लॉगमध्ये। आजची सकाळची सुरुवात खूप मस्त अशा पौष्टिक नाश्त्यापासून झाली आहे। थालीपीठ बनवते मी। त्यामध्ये मी ज्वारी, बाजरी आणि गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन घालून बीटरूट, गाजर, कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण हे सर्व मी कटरला बारीक करून घेतलं आणि ते पिठामध्ये घालून मस्तपैकी छान थालीपीठाचं पीठ मळून घेतलं। आणि आपल्याला जे काय मीठ, मिरची पावडर वगैरे जे काय मसाले घालायचे आहेत, थोडासा गरम मसाला, हे सर्व घालून मी चांगलं पीठ मळून घेतलं आणि एक रुमाल घेऊन तो ओला करून घेतला आणि त्याच्यामध्ये वर थापून घेतलं आणि असे होल पाडले ना की तेल आपल्याला घालायला बरं पडतं आणि आपला थालीपीठ पण एकदम खरपूस भाजतं। गुड मॉर्निंग एव्हरीवन। मी आता कॉलेजला रेडी झाली आहे। सकाळचे 9:30 वाजलेत। आज मम्मीने एक नवीन ब्रेकफास्ट रेसिपी ट्राय केली होती। तिने बीटरूट, कॅरेट आणि असं थोडं मिक्स हेल्दी थालीपीठ बनवलं होतं। ती तुम्हाला रेसिपी सांगेल, तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप हेल्दी आहे रेसिपी। आणि मी एक माझ्या रुटीनमध्ये थोडंसं नवीन फॉलो करायला ट्राय करते। एका काचेच्या बॉटलमध्ये 100 ml पाणी आणि 5 क्लोव्ह टाकून, माहीत नाही त्याचे बेनिफिट्स काय, पण मी 1 वीक नंतर सांगेन जर तुम्हाला काय। लवंग त्याच्या पाण्यात टाकून ट्राय करते मी, तुम्हाला 1 वीक नंतर सांगेन जर काय रिझल्ट असेल तर तुम्हाला पण ट्राय करायला। आणि आपण ॲज युजल संध्याकाळी भेटूया। मम्मीच्या रुटीनला फॉलो करा आणि आपण संध्याकाळी भेटू। बाय बाय। आज मी केसांना कलर करून घेतलं आणि आता मी आंघोळ करून घेणार आहे। माझी आता आंघोळ झाली आणि मस्त कलर चांगला झाला माझ्या केसांना। आज रांगोळी पण बघा किती छान मी दरवाजामध्ये मस्त काढलेली आहे। आणि सकाळी असं रांगोळी वगैरे असं झाडं बघितलं की एवढं मनाला खूप छान वाटतं। आणि आता माझी नेहमीची ॲज युजल घरातली सर्व कामं झालेली आहेत। लादी भांडी वगैरे, ओटा बिटा सर्व, किचन ओटा सगळं स्वच्छ सर्व माझं झालेलं। आता रेस्ट करणार थोडी। आता संध्याकाळ झालेली आहे। आज आपण ही कारळ्याची चटणी आणि ही जवसाची चटणी, 2 चटण्या बघायच्या आहेत। जवसाची आणि कारळ्याची चटणी भरपूर चांगली आहे आणि त्याच्यामधून आपल्याला भरपूर आरोग्याला आपल्या फायदे पण आहेत। त्याच्या फ्लॅक्ससीडमुळे आपलं कोलेस्ट्रॉल वगैरे कोलेस्ट्रॉलसाठी खूप त्याचा फायदा होतो। आणि ह्या चटण्या घरामध्ये असल्या तर आपल्या तोंडी लावायला खूप छान असतात आणि त्या खूप पौष्टिक पण असतात। ह्या चटण्या दही वगैरे घेतलं, दह्यावर पण टाकून खूप छान लागतं। आणि आपण डाळ भात वगैरे असेल तर तोंडी लावायला, भाजी थोडी कमी असेल तर तोंडी लावायला खूप चांगलं असतं। मी कारळे घेतलं, त्याच्यामध्ये छोटी वाटी मी जिरं टाकलं आणि चांगलं हलवून चांगलं भाजून घेतलं तडतडेपर्यंत छानपैकी। आणि मग लसूण पण सुक्कं सगळं भाजलेलं आहे, त्यामध्ये तेल ऑलरेडी असतं, तर मग लसूण पण चांगली सुकीच अशी भाजून घेतली छानपैकी। आणि मग आता मी लसूण काढून घेतली आणि थंड होण्यासाठी ठेवून दिलं। आता मी आपले जवस पण चांगले छानपैकी असे भाजून घेणार, खरपूस असे मस्तपैकी। आणि आता कढई गरम असल्यामुळे ते पटापट लवकर भाजे, असे तडतडले की आपण काढून घ्यायचे। आता मी थोडासा कढीपत्ता पण भाजून घेईन। सुरुवातीला मी कारळं आणि जिरं थोडंसं आहे ते पहिल्यांदा एकदा दोनदा थोडं असं जरा थोडासा मिक्सर असा थोडा जरा असा बंद चालू बंद करत फिरवून घेणार। आणि मग त्यानंतर त्याच्यामध्ये वाटून थोडंसं क्रश झाल्यानंतर मी लसूण आणि आपले मसाला, लाल मिरची थोडीशी, कढीपत्ता पण टाकते त्याच्यामध्ये, आणि लाल मिरची पावडर थोडीशी, आपल्याला जसं तिखट आपल्याला आवडेल असं आपल्या चवीनुसार आपल्याला जसं कमी जास्त तिखट घालू शकता तुम्ही। आम्हाला थोडं तिखट लागतं त्यामुळे मी थोडं जास्त टाकलंय। आणि मीठ टाकून ते मी चांगलं बारीक थोडंसं करून घेणार। एकदम पण बारीक नाही याच्यासारखं, थोडंसं असं क्रश राहिलं पाहिजे, छान लागतं तसं मी एकदम मस्तपैकी बारीक करून घेतलं। आणि आता माझी चटणी पण बघा रेडी झालेली आहे, मस्तपैकी बारीक झाली। आता ती प्लेटमध्ये मी आता काढून घेणार। आणि आता मला फ्लॅक्ससीडची पण चटणी करायची आहे। ही चटणी थंड झाल्यानंतर काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवली ना तर खूप छान अगदी टिकते, फ्रीजच्या बाहेर पण राहते चांगली। आता ही बघा चटणी झाली। आता माझी आपली जवसाची चटणी मी आता करायला घेते। त्याच्यामध्ये पण मी जवस टाकले, आता जवस पण तसेच करणार आहे, थोडंसं असं थोडं
चालू बंद करून मी आपलं फिरवून घेणार आणि लसूण नंतर टाकणार, कारण ते त्याच्याबरोबर ते लगेचच होणार नाही ना, ते बारीक जरा झाल्यानंतर मी लसूण टाकणार. आता मी लसूण टाकली आणि मीठ, आपलं थोडंसं लाल मिरची पावडर असं सर्व टाकून त्यामध्ये अजून एकदा फिरवून घेणार. आणि ह्या चटण्या ना खूप सुंदर आणि मस्त झाल्या होत्या, खूप छान झाल्या होत्या. आणि मी ह्या अशा चटण्या बनवत असते, खोबऱ्याची चटणी, लसणाची चटणी अशा बनवत असते. आणि ते आपल्याला घरामध्ये बरं पडतं, कधी भाजी वगैरे कमी असेल नाहीतर काय. आणि तशा पण ह्या चटण्या खाव्या, आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. त्यामुळे आता माझ्या दोन्ही चटण्या रेडी झालेल्या आहेत आणि मस्तपैकी खूप छान चटणी झाली. दोन्ही चटण्या गार झाल्यावर मी काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवणार. आता डाळीला फोडणी देणार आणि साडी नेसून घेणार, कारण का मला हळदी कुंकवाला जायचं आहे. त्याच्यासाठी मी साडी नेसून तयार पण झाली. साडीमध्ये माझा लुक कसा वाटतो मला नक्की सांगा. चला मग ह्या व्हिडिओचा इथेच एंड करते. तुम्हाला अशी हेल्दी रेसिपी आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली, आजचा व्लॉग कसा वाटला. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांनी काळजी घ्या. सर्वांना श्री स्वामी समर्थ.